नमस्कार मित्रांनो, विश्वामित्र कथेचा पुढचा भाग. इंद्र सावध होतो. कौशिक राजाची तपश्चर्या किती टप्प्यापर्यंत आलेली आहे याची तो नीट माहिती काढून घेतो हेरांच्या हाती. एका वर्षामध्ये एखादी व्यक्ती किती तपश्चर्या करेल आणि योगसंपन्न होईल योगसाधना करून, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण मुळात रुचिक ऋषींनी बनवलेले जे चरू असतात त्यांची अदलाबदल झाल्यामुळे ब्राह्मण वर्णासाठी जो चरू बनवलेला असतो तो त्या चरूपासून राजा कौशिकाची उत्पत्ती झालेली असते. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार प्रचंड सामर्थ्य एकवटलेलं असतं. त्याच्यामुळे इतर तपस्यांना जे खूप वर्ष साधना करून साध्य करून घेता येईल, तपस्साधना आणि योग साधना, ती कौशिक राजा एका वर्षात साध्य करून घेऊ शकतो. इंद्राच्या लक्षात येतं हा फार झपाट्याने पुढे जाऊ शकणारा माणूस आहे. त्याच्यामुळे तो राजा कौशिकाचा तपोभंग करण्यासाठी मेनकेची नियुक्तीच करतो. कारण मेनका त्याच्या मर्जीतली अप्सरा असते आणि तो तिला सांगतो, मी तुझ्याबरोबर तुझ्या साह्यार्थ वायुदेवता, कामदेवता म्हणजे प्रमर्थ किंवा मदन आणि वसंत ऋतू यांना देतो की जेणेकरून तुला त्याचा तपभंग करायला खूप मोठी मदत होईल. आधी मेनकेची तयारी नसते. तिला एकच शंका असते, जर आपण याचा तपभंग करायला गेलो राजा कौशिकात आणि त्याला थोडी जरी शंका आली तरीसुद्धा त्याच्या क्रोधाग्नीमध्ये आपण भस्म होऊ किंवा तो आपल्याला शाप दे. पण इंद्र तिला दिलासा देतो, आश्वासन देतो, काळजीचं काही कारण नाही, तुझा यशस्वी होशील. आणि मेनका भूतलावर, मृत्यूलोकावर, ह्या पृथ्वीवरती जिथे हा तपश्चर्या करत असतो कौशिक राजा, त्याच्यासमोर प्रकट होते. आणि तिच्या साह्यार्थ सगळे हे गण असतातच. त्याच्यामुळे राजा कौशिकाची तपश्चर्या भंग होते. त्याचं मन तिच्याकडे आकृष्ट होतं. त्याच्यामुळे तो योगसाधना चालू ठेवतो व्यवस्थित, पण त्याच्या तपश्चर्येमध्ये खंड पडायला लागतो. आणखी काही कालांतराने त्याच्या पर्णकुटीमध्ये त्याला तो आधी पर्णकुटी बांधतो, कारण तो आधी पर्णकुटीच बांधलेली नसते. कारण तो सर्वच्या सर्व वेळ हा आपला तपश्चर्या आणि योगसाधना याच्यातच वापरत असतो. पण आता जेव्हा मेनकेबरोबर राहायचा निर्णय घेतो म्हटल्यानंतर तो तिथे एक पर्णकुटी बांधतो आणि तिथे दोघे जण राहायला लागतात. आणि कालांतराने मेनकेला दिवस जातात. इकडे राजा कौशिकाची तपश्चर्या कमी झालेली असते, खूप योगसाधना जमेल तशी चालू असते, पण त्याचं आधीचं चित्त आणि वृत्ती आवरून धरल्यामुळे त्याच्यामध्ये जे प्रचंड योग सामर्थ्य आलेलं असतं, प्रचंड सामर्थ्य असतं, तो कोणालाही शाप देऊ शकला असता आणि समोरची व्यक्ती त्याच्यासमोर उभी राहू शकली नसती. त्या शापाचा त्या व्यक्तीवर निश्चित परिणाम झाला असता. इतकं जे सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं असतं ते तिच्याबरोबर राहिलं असल्यामुळे आणि ब्रह्मचर्य समूळ आचवलं गेल्यामुळे ते सामर्थ्य नष्ट झालेलं असतं. मेनका गर्भवती राहते, यथासमयी प्रसूत होते आणि ती एका सुंदर कन्यारत्नाला जन्म देते. राजा कौशिकाला खूप आनंद होतो. तो हातात कन्यारत्न घेऊन प्रेमाने बघत असतो. आणि तेव्हाच ती हात जोडून मेनका त्याला सांगते, माझ्यावर देवेंद्रांनी जी जबाबदारी सोपवली होती ती पूर्ण झाली. आता मी या मुलीला स्वर्गलोकात घेऊन जात नाही, कारण मृत्यूलोकातलं कोणी सदैव स्वर्गलोकात येऊ शकत नाही योग सामर्थ्य आणि तपश्चर्या असल्याशिवाय. त्याच्यामुळे आता सांप्रत आपण ह्या मुलीचा सांभाळ करा आणि मला निरोप द्या. हे ऐकल्याबरोबर त्याचा क्रोध जागृत होतो आणि हातामध्ये कमंडलू घेऊन, कमंडलूतलं पाणी घेऊन तो तिला शाप द्यायला लागतो. तेवढ्याच त्याच्या लक्षात येतं की आपल्यामध्ये जे सामर्थ्य होतं ते संपूर्ण लयाला गेलेलं आहे. तपस सामर्थ्याचा लवलेशसुद्धा आपल्यामध्ये उरला नाही. कारण काय, ब्रह्मचर्याचं व्रत आचवलं गेलं. ब्रह्मचर्याचं जे साठा केलेला असतो तेजाचा तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो.
त्याच्यामुळे तो तिला शापही देऊ शकत नाही. त्याच्या लक्षात येतं की आपण शाप दिला तरी तो शाप तिच्यावर काही परिणाम करू शकणार नाही. तेव्हाच तो मेनकेला सांगतो, बरं झालं तू मला जाणीव करून दिलीस, पण त्या इंद्राला सांग मी हटणारा नाही आहे मागे, आता तू आणखीन सांभाळून राहा म्हणावं. आता मी अशी तपश्चर्या करीन काय की त्या इंद्रालाच माझ्यासमोर प्रकट व्हायला लागेल. त्या मुलीचा आता ती स्वतःचीच मुलगी असते, तो तिला अनेक मेनका इंद्राकडे निघून जाते, अदृश्य होते. हा राजा जो असतो कौशिक, आता तो आपल्या मुलीचा त्याग करणारच असतो, कारण त्याला तपश्चर्या करायची असते, पण तो जाण्यापूर्वी ती त्याची मुलगी असल्यामुळे तो तिला अनेक उत्तम आशीर्वाद देतो. आणि थोड्या आजूबाजू परिसराचा शोध घेतो. तिथे त्याला एक आश्रम दिसतो. त्या आश्रमाच्या बाहेर तो त्या मुलीला ठेवतो आणि तपश्चर्याला निघून जातो. तो आश्रम असतो कण्व मुनींचा. आणि कण्व मुनी त्या मुलीचं रडं ऐकून बाहेर येतात. आपल्या आश्रमवासिनी स्त्रिया ज्या असतात त्यांच्याकडे तिला सोपवतात आणि तिचं नाव शकुंतला असं ठेवतात. हे आख्यान वेगळं आहे, आत्ताच्या आपल्या गोष्टीशी त्याचा काही संबंध नाही. आपण विश्वामित्र आख्यान पुढे चालू ठेवू. राजा कौशिक तिथनं निघून जातो आणि परत तपश्चर्याला लागतो. तपश्चर्या आणि योगसाधना चालू होते आणि आता तो अधिकच ईर्षेनी तपसाधना आणि योगसाधना करायला लागतो. आणि हा म्हणता त्याचा आधीची जी त्यांनी स्थिती प्राप्त करून घेतलेली असते त्याच्यापेक्षा तो खूप पुढे जातो. पण आता तो योगसाधना आणि तपसाधना करताना थांबतच नाही. आता 1 वर्ष 2 वर्ष नाही, बरीच वर्ष त्याची तपसाधना होते. आणि आता ह्या वेळेला त्याची साधना खंडित करण्यासाठी इंद्र एका राक्षसीची नियुक्ती करतो आणि तिचं नाव असतं रंभा. रंभा अप्सरा नाही बरं का, रंभा राक्षसी. आणि त्या राक्षसीला तो अनेक सामर्थ्य प्रदान करतो. तिच्याबरोबर आपले सर्व गण देतो साह्यार्थ आणि म्हणतो तू हिची तपश्चर्या भंग कर, तू राजा कौशिकाची तपश्चर्या भंग कर. अत्यंत सुंदर, मेनकापेक्षा सुंदर रूप घेऊन ती रंभा राक्षसी जी असते ती राजा कौशिकाच्या समोर येते. पण राजा कौशिक सावध असतो. आवेळी वसंत आलेला आहे, सुगंधित मंद मधुर मंद असा वायू वाहत आहे, शीतल. पाहिल्याबरोबर तो हे अनुभवाला आल्याबरोबर तो सावध होतो आणि तो डोळे उघडून बघतो तर त्याला रंभा राक्षसी दिसते, अतिशय सुंदर, मेनकापेक्षा सुंदर. आणि राजा कौशिक तिच्याकडे पाहून हसतो. ती त्याच्या जवळ येते आणि राजा कौशिक म्हणतो, रंभे परत जा इंद्राकडे. आता म्हणत इंद्र किंवा त्याचा कोणीही हस्तक माझी तपश्चर्या थांबवू शकणार नाही. क्षणभरही थांबू नकोस, नाही तर मी तुला शाप देईन. दुसऱ्याच क्षणी रंभा राक्षसी आणि सर्व तिच्याबरोबर आलेले इंद्राचे जे गण असतात ते अदृश्य होतात. वायुदेवता, समर्थ म्हणजे मदन आणि वसंत ऋतू हे सगळे अदृश्य होतात. परत पहिल्यासारखाच निसर्ग, ही पृथ्वी दिसायला लागते. आणि राजा कौशिक पुढे तपश्चर्या चालू ठेवतो. आणि घनघोर तपश्चर्या करताना त्याला देवलोकीचे बरेच देव प्रसन्न होतात. इंद्राला सुद्धा त्याला प्रकट होऊन वज्रास्त्र द्यावं लागतं बरं का, द्यावं लागतं. सगळे देव प्रकट होऊन त्याला विविध अस्त्र देतात. सर्वच्या सर्व अस्त्र तो ग्रहण करतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतात आपली पुरेशी तपश्चर्या झालेली आहे, तेव्हा तो तपसाधना थांबवतो. कारण मूळ क्षत्रियाचा स्वभाव जो असतो तो त्याच्या गुणसूत्रात असतो, हेरेडिटरी. त्याच्यामुळे त्याचं अजून वसिष्ठ ऋषींवरचा सूड घ्यायचा हे गेलेलं नसतं. ही सगळी तपश्चर्या करून तो वसिष्ठ ऋषींवर सूडच घ्यायला जातो. क्षत्रिय असतो. वसिष्ठ ऋषींच्याकडे तो जायला लागतो म्हटल्यानंतर एवढी धूळ उडायला लागते. वसिष्ठ ऋषी काहीतरी यज्ञ करत असतात, बरोबर बरेच ऋत्वी जे असतात, ऋषी असतात. पण तिकडनं ती धूळ उडायला लागलेली पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं, हे काय आहे. वसिष्ठ ऋषी बघतात, अरे राजा कौशिक परत आक्रमण करून येतोय. राजा कौशिक तिथे येतो आणि वसिष्ठांना युद्धाचं आव्हान देतो. वसिष्ठ हे ब्रह्मर्षी असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये ब्रह्मदंड असतो.
म्हणून वसिष्ठ ऋषी त्यांनी आव्हान दिल्यानंतर त्याच्या आणि स्वतःच्या मध्ये तो ब्रह्मदंड असा जोरात जमिनीत मारतात भाल्यासारखा आणि ब्रह्मदंडमध्ये उभा राहतो. आणि वसिष्ठ ऋषी सांगतात, तुला जे करायचं असेल ते तू कर, मी बघतो तू काय करू शकतोस तेच मी बघतो. आणि हा आपल्याकडच्या दिव्यास्त्रांचे प्रयोग सुरुवात करतो. कुठलंही दिव्यास्त्र त्यांनी प्रेरलं वसिष्ठ ऋषींच्या नाशासाठी की ते जायचं आणि त्या ब्रह्मदंडामध्ये अदृश्य व्हायचं. वज्रास्त्र, आग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, सर्पास्त्र, दानवास्त्र, फार काय देवास्त्र, जेवढे अस्त्र तो प्रयतो सर्वच्या सर्व अस्त्र जाऊन त्या ब्रह्मदंडामध्ये अदृश्य होतात. त्या ब्रह्मदंड ओलांडून ते वसिष्ठ ऋषींच्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि विश्वामित्रांच्या लक्षात येतं की अजूनसुद्धा आपण वसिष्ठ ऋषींचा पराभव करू शकत नाही. वसिष्ठ ऋषींनी आपल्याला इतक्या लीलया पराभूत केलं. वसिष्ठ ऋषी म्हणतात, परत जा, माझ्याशी युद्ध करायला येशील तेव्हा एका लक्षात ठेव, तू वसिष्ठ ऋषींशी युद्ध करायला येतोयस. अजून तयारी करून ये, जा. अपमानित अवस्थेत, पराभूत अवस्थेमध्ये राजा कौशिक तिथनं निघतो आणि परत येतो, परत तपश्चर्या करतो. ह्या वेळची त्याची तपश्चर्या आणखीन घनघोर असते. वर्षानुवर्ष योगसाधना करून, तपश्चर्या करून, योगसाधनेत तो समाधिवस्था प्राप्त करून घेतो. या समाधिवस्थेपर्यंत पोचायचं कसं, त्याच्या उत्तरोत्तर अवस्था काय असतात, त्याच्यासाठी चित्ताला घ्यायची सूक्ष्म आलंबनं काय आहेत, त्याच्यामध्ये काय काय व्यत्यय येऊ शकतात, ह्या सगळ्याचं सूक्ष्म विवेचन पातंजल योगदर्शन याच्यामध्ये योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घेऊन लिहून ठेवलेलं आहे. आपण ते जरूर वाचलं पाहिजे. आणि शेवटी तर त्याची तपश्चर्या आणि योगसाधना एवढ्या पक्वावस्थेला जाते की तो आपले शरीर त्यागून आपल्या आत्म्याच्या साह्याने सर्वत्र संचार करायला लागतो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये या पातंजल योगदर्शनामध्ये त्याच्या सिद्धींची वर्णन आहेत. त्या सर्वच्या सर्व सिद्धी राजा कौशिकाला प्राप्त होतात. पण तो तेवढ्यावरच थांबत नाही, तर तो आपला आत्मा घेऊन सूर्यावरती जायचा प्रयत्न करतो. गायत्री देवता त्याला दर्शन देते आणि त्याच्यानंतर त्या गायत्रीकडे पाहिल्याबरोबर त्याची एवढी तपश्चर्या झालेली असते की त्याला जो मंत्र स्फुरतो तो गायत्री मंत्र. केवढी योग्यता आहे बघा. एकट्या विश्वामित्रांनी अशा प्रकारे 2 वेळा पराभूत झाल्यानंतर सुद्धा मनाने न खचता एवढी तपसाधना, एवढी योगसाधना करून आपली पायरी इतक्या वरपर्यंत नेली की त्याच्या मतीमध्ये गायत्री देवतेने दर्शन दिल्याबरोबर गायत्री मंत्र स्फुरला. ओम भूः ओम भुवः ओम स्वहा ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आहे. म्हणण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतील. ऋग्वेदीय पद्धत वेगळी, यजुर्वेदीय वेगळी, इतरांच्या वेगळ्या, पण गायत्री मंत्र आणि हा आहे. आणि संध्येमध्ये ज्याचा जप करायचा तो हा एकमेव गायत्री मंत्र आहे. कल्पना करा त्या गायत्री मंत्राची थोरवी किती असेल. आणि त्या विश्वामित्रांची थोरवी किती असेल, त्या राजा कौशिकाची. गायत्री प्रसन्न, आपली गायत्री मंत्र ऐकून गायत्री देवता प्रसन्न होते आणि राजा कौशिकाला सांगते, काय तपश्चर्या आहे. ऋतंबरा प्रज्ञा जागृत झालेली आहे तुझी वत्सा. आता तू राजा कौशिक राहिला नाहीस, आता मी तुला विश्वामित्र हे नाव देते. असं म्हणून त्याला अनेक आशीर्वाद देऊन गायत्री देवता दृश्य होते. आता राजा कौशिकाचे झालेले आहेत विश्वामित्र ऋषी.
आणि ते परत आत्मा त्यांच्या शरीरात प्रवेश करतो. व्युत्थान होतं आणि आता राजा कौशिकाचा लोप होऊन विश्वामित्र ऋषींचा उदय झालेला आहे. आता विश्वामित्र ऋषी पुढे काय करतात हे आपण उद्याच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत राम कृष्ण हरी.